घ्या आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। लोकसभा निवडणुकीच्या त्याबद्दल काय सांगता? सध्या लोकसभा निवडणुकीचे मला वाटतं पहिल्या 1 आणि 2 टप्प्यातलं मतदान संपलेलं आहे। आपला संभाजीनगरचं 3ऱ्या टप्प्यातलं मतदान दिनांक 13ला होत आहे। उद्या प्रचाराचा अंतिम चरण आहे। त्या अंतिम चरणावर प्रचार सध्या पोहोचलेला आहे। सर्वच पक्ष आपल्या आपल्या परीनं ताकदीनं लढत आहे। त्याच आज आपला महायुतीचे उमेदवार संदीपानजी भुमरे यांनी प्रचारात जरा आघाडी घेतलेली दिसते आणि त्या दृष्टीनं सर्वजण आम्ही प्रचार करत आहोत। संदीपान भुमरे महायुतीचे उमेदवार आहेत, तो संदीपान भुमरेच का? संदीपान भुमरेच का हा अत्यंत चांगला प्रश्न आपण केलेला आहे। कारण संदीपानजी भुमरे हे विद्यमान संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्याचबरोबर ते पैठण विधानसभा मतदारसंघाचे गेले 4 टर्म म्हणजे गेले 20 ते 25 वर्ष प्रतिनिधित्व करतात। एक ग्रामीण भागातली जाण असलेला माणूस त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात म्हणजे त्यांची सार्वजनिक जीवनाची सुरुवात संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या स्लिपबायपासून तर त्यांनी त्याच कारखान्याच्या चेअरमनपर्यंत सर्व भूमिका निभावलेल्या आहेत आणि त्यामुळं एक आपला माणूस आणि रामकृष्ण बाबाच्या नंतर एक बहुजन समाजाला आपलं वाटणारं नेतृत्व, एक ग्रामीण खेड्यातलं नेतृत्व असं अपील होतं आणि म्हणूनच संदीपान भुमरे हे सर्व दृष्टीनं योग्य उमेदवार आम्हाला वाटतं। विद्यमान खासदार खूप काम केलं त्याबद्दल काय? विद्यमान खासदार इम्तियाज 5च वर्ष त्यांनी काम केलं या 2019 ते 24। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या एमआयएम पक्षाचे ते प्रतिनिधित्व करतात, परंतु स्पष्टच बोलायचं झालं तर ते मशीद आणि नमाजीच्या बाहेरच ते निघलेलं नाही। त्याची भूमिका ही औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर असा डायरेक्ट त्यांनी विभाजन केलेलं आहे। त्यांना करण्यासारखं होतं, संधी होती, परंतु जातीवादापासून त्यांनी स्वतःहूनच बाहेर निघण्याचा प्रयत्न केला नाही। म्हणून ते काही आम्हाला असे लोकप्रतिनिधी वाटत नाही, असे ज्याला टच असं होत नाही। त्यांनी 5 वर्षात मला एकही गाव दाखवा ग्रामीण भागाचा त्यांनी दौरा केला नाही। ग्रामीण भागात गेले ते तालुका स्तरावर त्यांनी त्यांच्या लोकसभेतले जे विधानसभेची परीक्षा आहे तिथं जाऊन त्यांनी मेळावे घेतले का त्यांनी काही बेरोजगारांचे काही नसलेले एक सवंग लोकप्रियतेचे विषय काढायचे आणि ते पाठीमागं करायचं आणि एक जातीवाद भडकायचा, त्यामुळं काही विकास होत नाही। त्यामुळं काही महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे गेले 4 टर्म त्यांनी सगळं हे केलं, जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, त्यांच्याबद्दल? चंद्रकांत खैरे आता विद्यमान उमेदवार पण आहेत शिवसेना उभाटा गटाचे, परंतु त्यांचं ऑलरेडीच त्यांनी 20 ते 22 वर्ष नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांनी केलेलं नेतृत्व कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है, क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। त्यांनी केलेले विकासाचे कामं असं सुकृत दर्शनी कुठं दिसत नाही आणि आम्ही तर असं जाहीर आव्हान करतो की 20 वर्ष तुम्हाला संधी दिलेली आहे आणि 20 वर्ष तुम्ही विकास न करता साधं एक की ह्या महानगरपालिकेमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न नाही मिटवू शकले तर शेती, सिंचन, केंद्र सरकारच्या योजना, रस्ते, वीज हे फार दूरचे प्रश्न राहिले। त्यांना खरं म्हणजे प्रश्नाची जाणच कळत नाही, कारण ते शहरी नेतृत्व आहे आणि शहरी आणि ग्रामीण नेतृत्वामध्ये कायम जातीवाद ठेवायचा। त्यांनाही मंदिराची पूजा अर्चातून कधी ते बाहेर आले नाही,
सातत्यानं देवदेव करायचे. त्यामुळं मी त्याला विरोध नाही आपला, पण त्यांना विकास नाही होत. आणि संदीपान भुमरेंनी जे पालकमंत्रीच्या काळामध्ये जे काम केले, सध्या जे पालकमंत्री आहेत, मला वाटतं त्यांना 2.5 ते 3 वर्षाचा काहीतरी कालावधी मिळाला. मी तो ओपन त्यांना डिबेटमध्ये विद्यमान जे उमेदवार आहेत उभाटा गटाचे आणि विद्यमान खासदार आहेत त्यांनासुद्धा मी डिबेटमध्ये सांगतो की बाबा त्यांनी केलेल्या कामाच्या रकमेचा आकडा दाखवा आणि संदीपान भुमरेंनी केलेल्या कामाचा रकमेचा आकडा त्याच्यात 10% सुद्धा काम खैरे साहेबांचे 20 वर्ष आणि जलील साहेबांचे 25 वर्ष मिळून जी बेरीज करतात त्याच्यात 10% सुद्धा भरत नाही. इतके विकासाचे कामं नामदार संदीपानजी भुमरे केले. आज तुम्ही बघता शहरामध्ये कुठल्याही भागात जा रस्त्याचं काम दिसतं, जलवाहिनीचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यानंतर रस्ते, वीज, पाण्याचा बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागलेले आहेत. जातीवाद आणि पोलरायझेशन करून निवडणूक जिंकता येईल. आपलं नाव काय? खेडपुरामध्ये एवढी घटना घडली त्यावेळेस लोकनेते म्हणून आता निवडणुकीला जेवढे नेते उभे आहात त्यांची हजेरी लावणं गरजेचं होतं, परंतु अपवाद 2 नेते वगळता बाकी कोणीच तिथं आले नाही. 2 नेत्याचा त्याच्यामध्ये स्वार्थ होता. किराडपुऱ्याची दंगल ही अशी काही उत्स्फूर्त दंगल नव्हती, ती मॅनिप्युलेटेड दंगल होती. 2 समाजामध्ये ते निर्माण करण्याचा अगदी ठरवून केलेला तो प्रयत्न होता. तो पोलीस प्रशासनाने आणून पाडला आहे आणि दोघांनासुद्धा ती जे 2 नेते तिथे गेले त्यांना त्यांचा त्याच्यामध्ये स्वार्थ होता. ही दंगल याला दंगल आम्ही काही मानत असतो. माझं नाव मी शिवाजी गणपत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी महाराष्ट्राचा सेवादल विभागाचा प्रदेशाचा कार्याध्यक्ष आहे आणि सातत्याने मी ह्या सगळ्या प्रक्रियेत आहे. मागच्या 7 तारखेपर्यंत मी बारामती, रायगड आणि आमच्या पलीकडच्या ज्या भागामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तिथं मी प्रचाराचं सांभाळले आणि नंतर आता आमचे जे विद्यमान जे आमचे उमेदवार आहेत माहितीचे त्यांच्या प्रचारामध्ये मी सक्रिय आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.